नमस्कार. आज पुन्हा एकदा आपण बाळकूम येथे आलो आहोत आणि जेव्हा घर घेणार आहे जे कोणी ठाण्यामध्ये घर घेऊ इच्छित आहेत माझीवाडा बाळकूम या साईडला, त्यांनी व्यवस्थित डॉक्युमेंट चेक करून इमारत अनधिकृत आहे की अधिकृत आहे हे पूर्णपणे व्यवस्थित पाहणं गरजेचं आहे. तरीसुद्धा आपण आपल्या माहितीनुसार ही जी आपल्याला माहिती मिळाली आणि ज्या अनधिकृत इमारतींची लिस्ट आहे आणि जे मी मागे पण पाहिलं की आपण नागरिकांना सावध करणार आहोत की कोणकोणत्या इमारती अनधिकृत आहेत आणि तिथे त्यांनी घर घेणं टाळावं. महानगरपालिका जी आहे ह्या इमारती सुरुवातीलाच जेव्हा तयार होतात पहिला दुसरा माळा तेव्हा नाममात्र कारवाई करतात, म्हणजे बघायला गेलं तर एक प्रकारे सपोर्टच करतात या बांधकामधारकांना. आणि इमारत आज पाहिलं तर एक 7-8 माळ्याची बिल्डिंग इथे पाहिलं तर तुम्ही बघा ती दिसते, ती तयारसुद्धा झालेली आहे आणि नवीन घर घेणाऱ्या ग्राहकांची वाट बघत आहे. तेव्हा ग्राहकांनी थोडंसं सावध राहणं गरजेचं आहे आणि घर घेताना पूर्णपणे पेपर्स वगैरे डॉक्युमेंट चेक करणं गरजेचं आहे. तर लोढा क्वालिटी होम समोर दिसत आहे. लोढा क्वालिटी होम्सच्या अगदी ह्या टॉवर्स आहेत, हे जे टॉवर्स आहेत साकेत रोडपासून एक आतमध्ये रोड जातो, त्याच्या अगदी बाजूलाच ही इमारत दिसते जी दिसते आता तुम्हाला व्हिडिओमध्ये. तर थोडंसं नागरिकांनी सावध राहणं गरजेचं आहे. ती पूर्णपणे अनधिकृत इमारत आहे आणि जसं मागील व्हिडिओमध्ये आपण दाखवलं की काही जुन्या इमारतीसुद्धा कालांतराने कोर्टात केसेस वगैरे चालू असतात आणि त्या पूर्णपणे केस निकाल लागल्यावरती तोडाव्या लागतात. मग त्यामध्ये कसं नागरिकांचंच नुकसान होतं, ज्यांनी 8-10 वर्षापूर्वी घेतलेलं असतं घर अनधिकृत इमारतींमध्ये. शेवटी ते कसं तोडायला काढतात, जमीनदोस्त करायला घेतात आणि मग नागरिकांचं नुकसान होतं. अशावेळी ते नागरिकांनी मेहनतीचा त्यांचा जो पैसा आहे तो कुठेतरी एक पैसा जमा करून घर घेतलेलं असतं, पण शेवटी मग अनधिकृत असल्यामुळे त्याच्यावरती ही कायदेशीर कारवाई केली जाते आणि लोकांचं स्वतःचं नुकसान स्वतःच लोक गाफील राहून, म्हणजे कुठली चौकशी न केल्यामुळे ते आपलं जे काही घराचं स्वप्न आहे ते त्यांचं अपूर्ण राहतं आणि पैशाचं नुकसान होतं. तेव्हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. हा लोढा क्वालिटी होम्स जे हे टॉवर्स आहेत हे लिगल टॉवर्स आहेत, त्याच्या बाजूला ही जी दिसते बिल्डिंग ती अनधिकृत आहे. त्याबद्दल आणखी कोणाला माहिती असेल त्यांनी मला पर्सनल मेसेज करावा, त्यांना मी या डॉक्युमेंटसुद्धा प्रोव्हाइड करेल अनधिकृत का आहे म्हणून. आणि महानगरपालिकेने जाहीर केलं जे आहे की काय काय कारवाई केल्यात, काय काय नोटिसा दिल्यात, याच्यावरती अनेक वेळा टोडक कारवाई झाली, पण टोडक कारवाई ही महानगरपालिका पैसे खाऊन ह्यातले काही अधिकारी भ्रष्ट अधिकारी फक्त नाममात्र कारवाई करतात, म्हणजे ते रिपेरेबल कारवाई करतात. ते थोडा वेळ 1-2 महिने वाट पाहून पुन्हा ते रिपेअर करतात बांधकामधारक. आणि अशा प्रकारे ही इमारत बघा, जेव्हा महानगरपालिकेला समजून येतं की 1-2 माळ्याची बिल्डिंग बनते तेव्हा समजलेलं असतं की अनधिकृत आहे, पण ते पूर्णपणे तिला थांबवत नाही आहेत, पूर्णपणे जमीनदोस्त करत नाही आहे. पूर्ण इमारत